1 2 3 4 हे 5 आणि इथपर्यंत यायचं. पहिल्या बी इक्वेटर पर्यंत यायचं तुमचं तुम्ही. आता याचं पुढचं इक्वेशन मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये घेतो मॅग्नेटिझमच्या ऐवजी. आला तिथपर्यंत? तिकडं आणि चला खाली लिहा. खाली लिहा. The direction of magnetic induction at an equatorial point is in the direction anti-parallel to magnetic dipole moment vector. Hence, in a vector form, म्हणून लास्ट इक्वेशन लिहायचं. वेक्टर बी इक्वेटर इज इक्वल टू माइनस म्यू नॉट डिवाइडेड बाय 4 पाय इंटू वेक्टर एम डिवाइडेड बाय आर क्यूब. चला इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा पटकन. Kyle Menarding, electric intensity due to a short electric dipole at an equatorial point. इथं नॉर्थ साऊथच्या ऐवजी कोण येईल? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. पॉझिटिव्ह चार्ज मुळे तयार होणारं किती असेल? ई पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज मुळे कसा असेल? ई निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज मुळे तयार होणारं डायरेक्टेड अवे असेल तर निगेटिव्ह चार्ज मुळे डायरेक्टेड टुवर्ड्स असेल. तुमच्या डायग्राम मध्ये पी क्यू न काय रिप्रेझेंट केलं पाहिजे? ई पॉझिटिव्ह. पी आर ने काय रिप्रेझेंट केलं पाहिजे? ई निगेटिव्ह. आणि पॅरलेलोग्रामच्या पी एफ ने काय रिप्रेझेंट केलं पाहिजे? ई इक्वेटर. काही करायचं नाही, फक्त इथले खालचं मिटवायचंय. प्लस क्यू मायनस क्यू हे सेंटर ओ, हे अंतर जशाला तसे. बी साऊथच्या ऐवजी इथं लिहायचंय ई निगेटिव्ह. बी नॉर्थच्या ऐवजी इथं लिहायचंय ई पॉझिटिव्ह. आणि बी इक्वेटरच्या ठिकाणी इथं लिहायचंय हे ई इक्वेटर. हा आला वेक्टर पी.
संपली डायग्राम. रोज रात्री कंपल्सरी जेवढं काही घेतलेलं आहे तेवढं कंपॅरिझन वाचल्याशिवाय झोपायचं नाही, तर दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर समजायला चालू होतं. ॲट अ टाइम जर 2-2 टॉपिक जर त्या ठिकाणी समजत असतील आणि संपत असतील, इट इज युअर ड्युटी टू स्टडी एव्हरी नाईट. मिनिमम कमीत कमी 15 ते 20 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत त्याच्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्याला वाचायला. पहिले इक्वेशन काय येईल? ई पॉझिटिव्ह इज इक्वल टू ई निगेटिव्ह इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन इंटू स्मॉल क्यू डिवायडेड बाय काय लिहू? आर स्क्वेअर. खालचं हे वाक्य या ठिकाणी कन्सिडर ट्रायंगल क्यू पी एफ अँड ट्रायंगल पी, याला एन पॉइंट लिहिला, याला एस पॉइंट लिहिला, पी एन एस. फक्त बदलेल. ई इक्वेटर डिवायडेड बाय ई पॉझिटिव्ह. इथं परत बदलेल. ई इक्वेटर इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन इंटू क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. म्हणून हा कॉन्स्टंट बदलेल. 1/4 पाय ॲप्सिलॉन, इथं एमच्या ठिकाणी इथं पी येऊन बसेल. E equator is equal to 1/4 pi epsilon into P divided by R cube. E equator is equal to minus 1/4 pi epsilon into vector P divided by R cube. Simple equation. R square plus L square. लक्ष द्या, याच्यामधल्या काही टिपिकल पॉइंट्स आहेत ज्याच्यावर एमसीक्यू येऊ शकतात आणि ते एमसीक्यू कसे आहेत. झालं तिकडं? झालं का लिहून? चला लक्ष द्या 1-2 सेकंद इकडं. एखादा इलेक्ट्रिक डायपोल असो किंवा मॅग्नेटिक डायपोल असो, त्याच्या सेंटर पासून ॲक्सिसवर जर एखादा पी पॉइंट आर अंतरावर जर असेल तर त्या ॲक्सियल पॉइंटला
असणारं मॅग्नेटिक इंडक्शन असेल त्या ठिकाणी B इज इक्वल टू म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू 2m डिवायडेड बाय आर क्यूब. कुठं? ॲट अन ॲक्सियल पॉइंट. सिमिलरली एखादा इलेक्ट्रिक डायपोल असेल, त्या इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर पासून आर अंतरावर असणारा पी पॉइंट जर ॲक्सिसवर जर असेल तर त्या ठिकाणी ॲक्सियल पॉइंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते 1/4 पाय एप्सिलॉन इंटू 2p डिवायडेड बाय आर क्यूब. केव्हा? जेव्हा इट इज अ स्मॉल मॅग्नेट किंवा स्मॉल डायपोल. सिमिलरली तोच पॉइंट ॲक्सिसच्या ऐवजी इक्वेटरवर जात असेल तर त्या ठिकाणी बी इक्वेटरची व्हॅल्यू असते म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर क्यूब. किंवा आताच लिहिलं होतं ई इक्वेटर इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू पी डिवायडेड बाय आर क्यूब. याच्यावर आधारित दोन कंडिशन जनरली विचारल्या जातात. लक्ष द्या. लेट P and Q be the 2 points. दोन पॉइंट आहेत. कोण कोण? एक P आहे आणि एक Q आहे. ऑफ विच म्हणजे ज्याच्यापैकी the point P is situated along the axis of the magnet. P point कुठे आहे? ॲक्सिस वर आहे. and Q point is situated along the equator. कसा? पहिली कंडिशन ॲट अ सेम डिस्टन्स म्हणजे ॲक्सिसवर असणाऱ्या पॉइंटचं अंतर आणि इक्वेटरवर असणाऱ्या पॉइंटचं अंतर सेंटर पासून कसं आहे? सारखा आहे. काय म्हणतोय तो? P आणि Q दोन पॉइंट आहेत. त्यापैकी तुमचा P पॉइंट हा इक्वेटर ॲक्सिसवर आहे तर तुमचा Q पॉइंट हा त्या ठिकाणी इक्वेटरवर आहे. सेंटर ऑफ द मॅग्नेट पासून किंवा सेंटर ऑफ द डायपोल पासून P पॉइंटचं अंतर आणि Q पॉइंटचं अंतर कसं आहे? सारखं आहे. म्हणजे ॲक्सिसवरच्या पॉइंटचं अंतर आणि इक्वेटरवरच्या पॉइंटचं अंतर कसं आहे? सेम आहे. देन पुढचा प्रश्न तो विचारतोय तुम्हाला. देन द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अन ॲक्सियल अँड इक्वेटोरियल पॉइंट इज. काय रिलेशन असेल तो विचारतोय. म्हणजे याचा अर्थ आर ॲक्सियल पॉइंटचं अंतर इक्वेटोरियल पॉइंटचं अंतर जर सारखं असेल तर बी ॲक्सिस डिवायडेड बाय बी इक्वेटर इज इक्वल टू या दोन्हीमध्ये हे दोघं कॉमनच आहेत, उडून गेले. हे दोघं कॉमनच आहेत, तेही उडून गेले. यम देखील कॉमनच आहे, तोही उडून गेला. याचा अर्थ काय असेल? 2:1. किंवा याला म्हणता येईल बी ॲक्सिस इज ऑलवेज ट्वाइस द बी इक्वेटर. केव्हा? ज्यावेळेस त्या दोघांचं अंतर सेंटर पासून डायपोल पासून सेम असेल तर. सिमिलरली इथं देखील मला म्हणता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये if the 2 points are situated at an equidistance on axis and equatorial line, then the relation between electric intensity E axis is compulsory what? 2 into what? E equator. हे झालं पहिली गोष्ट. सेकंड कंडिशन ते काय विचारतात ते गमतीशीर आहे. ते म्हणतात तुमचा त्या ठिकाणी कुठंतरी एक पी पॉइंट आहे ॲक्सिसवर आणि कुठंतरी एक पॉइंट आहे क्यू इक्वेटरवर आहे. ते किती अंतरावर आहेत माहित नाहीत म्हणतो तो. किती अंतरावर आहेत ते माहित नाही म्हणतो. मात्र ॲक्सिसवरच्या पॉइंटवर असणारं मॅग्नेटिक इंडक्शन
किंवा ऍक्सिस वरच्या पॉइंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू द इक्वेटरवर असणाऱ्या पॉइंटचं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा इक्वेटरवरच्या पॉइंटवर असणारं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम आहेत म्हणतो. तर त्या दोन पॉइंटचा एकमेकाबरोबरचा काय काढा, रेशो काढा. म्हणजे याचा अर्थ आता काय देतोय तो, बी ऍक्सिस इज इक्वल टू बी इक्वेटर तो देतोय आणि डिस्टन्सचा रेशो तुम्हाला तो विचारतोय. व्हॉट इज अ बी ऍक्सिस? इट इज अ नथिंग बट म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू हे 2 इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर ऍक्सिसचा क्यूब. बघा बरं आपला फॉर्म्युला, आर ऍक्सिसचा क्यूब इज इक्वल टू हे म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर इक्वेटरचा क्यूब. हा आर ऍक्सिसचा क्यूब, तो आर इक्वेटरचा क्यूब. हा म्यू नॉट अपॉन 4 पाय कटला, हा म्यू नॉट अपॉन 4 पाय कटला, हा एम कटला, हा एम कटला, हा आर ऍक्सिस वर गेला इज इक्वल टू 2/1. म्हणजे आर ऍक्सिस डिवायडेड बाय आर इक्वेटरचा क्यूब इज इक्वल टू 2. किंवा मला म्हणता येईल आर ऍक्सिस डिवायडेड बाय आर इक्वेटर इज इक्वल टू काय लिहू, हा क्यूब रूट ऑफ 2 इज टू 1. कारण इकडे क्यूब होतं त्याचं मी क्यूब रूट घेतलं म्हणून इकडे क्यूब रूट आलं. सिमिलरली इकडे देखील ऍक्सियल पॉइंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इक्वेटोरियल पॉइंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, सारखी आहे. तर त्यांच्या अंतरामधलं रिलेशन काढा असं तो म्हणतोय. ऍक्सिस वरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोण असते, 1